ठाण्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केलं असून काल रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज सकाळपासूनच शहराला झोडपून काढलंय। गेल्या 24 तासात ठाण्यात तब्बल 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आज दिवसभर पावसाची संततधार कायम राहणार आहे। मुसळधार पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। ठाणेकरांना झोडपून काढलेला आहे। ठाण्यातला जो काही वंदना सिनेमा आहे या ठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी साचलेलं, विशेष म्हणजे वंदना सिनेमा या ठिकाणी जे काही पाणी साचलेलं आहे या पाण्यातनं आता रिक्षा चालक देखील आता आपली वाट काढत आहेत। कुठेतरी हा जो काही खोलगट भाग आहे, शाळेच्या बस देखील आपल्याला दिसतात की या ठिकाणी आपली वाट काढत आहेत। जो काही मागील 1 तासामध्ये 20 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला, याचा फटका वंदना सिनेमाला देखील बसलेला आहे। आज सकाळपासून जो काही पाऊस पडला त्यामुळे ठाणे शहरातील ज्या काही शाळा आहेत त्यांना सुट्टी जाहीर करावी अशी पालकांची मागणी असताना परंतु शासनाने कुठल्या प्रकारे सुट्टी जाहीर केलेली नाहीये। दुसरीकडे आपण बघू शकतो शहरातील जे काही सखल भाग आहे त्या सखल भागामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। खास करून मार्केट परिसर असेल, घोडबंदर रस्ता असेल, या ठिकाणी देखील ज्या सेवेच्या जे काही बस आहेत, राज्य परिवहन सेवेच्या जे काही बस आहेत त्या देखील यातून वाट काढताना आपल्याला दिसत आहे। शहरात जो काही पाऊस पडतोय हा मागील 24 तासामध्ये 80 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्यामुळे याचा फटका ठरलेला आहे। जी रेल्वेची वाहतूक आहे ही धीम्या गतीने सुरू आहे, 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे, परंतु जी रस्त्यावरची वाहतूक आहे त्यामध्ये अद्याप कुठल्या प्रकारची वाहतूक कोंडी झालेली नाही। आज दिवसभर अशाच प्रकारचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।